हॅलो, नमस्कार. मी दीपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवली अगदी मऊसूत, जाळीदार आणि खूप टम्म फुगलेली इडली. बघा किती जाळीदार झाली आहे आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे. त्यासोबत खायसाठी चटणी देखील केली आहे. अगदी करायला सोपी आहे इडली आणि थंडीच्या दिवसात फर्मेट कसं करायचं त्याची पण ट्रिक इथे मी सांगितली आहे. चला तर मग वेळ न घालता तिला सुरुवात करू. इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 कप रेशनचा तांदूळ वापरला आहे. तुम्ही तांदूळ कुठलाही घेऊ शकता, पण शक्यतो तांदूळ हा जुना असावा. त्यानंतर अर्धा कप उडदाची डाळ घेतलेली आहे. हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. हाताला चोळून असं व्यवस्थितपणे धुवून घ्यायचं आहे. मी छान 3-4 वेळा हे धुवून घेतलं आहे. त्यानंतर 1 चम्मच मेथीदाणे टाकलेले आहे. त्यानंतर दोन्ही साहित्य बुडेल इथपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे. साधारण 2 ग्लास इथे पाणी टाकून घेतले आहे. त्यानंतर 5 ते 6 तास मी इथे भिजायला ठेवलेलं आहे. 5 ते 6 तास झालेले आहे. डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहे. त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये हे छान बारीक असं एकदम खूप फाईन असं वाटून घ्यायचं आहे. मिक्सरचं पॉट घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं डाळ तांदूळ टाकले आहे. त्यानंतर त्यामधलंच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अगदी फाईन हे वाटून घ्यायचं आहे. सोबतच इथे मी 1 वाटी पोहे देखील भिजत ठेवले होते. हे त्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकायचं, पण जास्त पाणी इथे वापर नाही करायचा. थोडं पाणी टाकायचं आणि छान असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीचं टेक्स्चर असलं पाहिजे. इडली करताना आपल्याला हे अगदी फाईन असं पीठ पाहिजे. त्यानंतर हे सर्व या पद्धतीने काढून घेत आहे. ह्या पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे आणि हाताने याला छान हाताच्या सहाय्याने आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे आपली हाताची जी ऊब असेल त्या पिठामध्ये जाते. त्यामुळे हाताने छान असं 5 मिनिटं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे पीठ फर्मेंट होण्यासाठी पण मदत होते. अशा पद्धतीने हे फेटून घेत आहे. बघा आता थंडीचे दिवस चालू झाले आहे. त्यासाठी काय करायचं आहे, एक ट्रिक सांगते. एक कढई घ्यायची, कढई वगैरे घ्यायची किंवा कुकरसुद्धा घेऊ शकता. ते छान 5 मिनटं 10 मिनटं गरम करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून हे गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे छान गरम झालेलं आहे. बघा 10 मिनटं मी हे प्रीहीट करून ठेवली आहे. ती कढई प्रीहीट करून घ्यायचं कढईला. त्यानंतर हे पीठ आपल्याला पिठाचं जे भांडं आहे पातेलं त्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि ओव्हरनाईट हे ठेवून द्यायचं एका उबदार जागेवर. अगदी पीठ फर्मेट व्हायला मदत होते. बघा किती छान असं फर्मेट झालं आहे. बघू शकता तुम्ही इथे अगदीच थंडीच्या दिवसात पण असं छान पीठ हे फर्मेट झालं आहे. व्यवस्थित आता फेटून घ्यायचं आहे. थंडीच्या दिवसात थोडं वेळ लागतं फर्मेट व्हायला, पण लगेचच अशा ट्रिकमुळे लगेचच हे 12 तासात फर्मेंट होतं. बघू शकता छान फेटून घेतलं आहे. त्यानंतर चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मी सुरुवातीला हे छान फेटून घेतलं आणि आता पण छान हे फेटून घ्यायचं आहे. इडली पात्राला आधीच मी तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये लगेचच हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. थोडं कमी असं बॅटर टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे इडली फुगायला जागा मिळते. अशाच पद्धतीने हे इडली पात्र सर्व इडली पात्रामध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि मी गॅसवर आधीच इडली पात्र ठेवलं आहे. त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी उकळतं असलं पाहिजे. आपलं हे पाणी उकळतं असल्यामुळे इडली फुगायला मदत होते. त्यामुळे पाणी हे शक्यतो उकळतं असलं पाहिजे. लगेचच हे मी प्लेटमध्ये सर्व बॅटर टाकून घेतलं आहे आणि छान यामध्ये पात्र ठेवून द्यायचं आहे आणि इथे इडली फक्त 10 ते 12 मिनटं कुक करायचं आहे. जास्त आपल्याला इथे इडली वाफून घ्यायची नाही. त्यामुळे इडली चिवट होऊ शकते. त्यामुळे ही काळजी घ्यायची की 10 ते 12 मिनटं शक्यतो 10 ते 12 मिनटंच ही इडली वाफून घ्यायची आहे. 10 ते 12 मिनटं अगदी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती टम्म आणि अगदी पांढरी शुभ्र इडली आपली तयार झाली आहे. बघू शकता हे सर्व इडली पात्र बाहेर काढून घ्यायचं आहे आणि थोडं याला थंड होऊ द्यायचं आहे. गरम इडली न काढायची नाही, थंड होऊ द्यायची. त्यानंतरच आपल्याला इडली काढून घ्यायची आहे. मी सर्वच हे इडली पात्र बाहेर काढून घेते आहे. थोडं हे थंड होऊ द्यायचं आहे. बघा छान अशी थंडी झाली आहे. त्यानंतर एक ट्रिक सांगते की इडली काढायची एक ट्रिक सांगते. वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये चम्मच बुडवायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ह्या इडल्या काढून घ्यायच्या. अगदी सहज निघतात, कुठेच आपल्या इडल्या चिटकत वगैरे नाही. बघू शकता अशा पद्धतीने हे चम्मच बुडवायचं आहे आणि इडल्या काढून घ्यायच्या आहे. अगदी सहज आणि कुठेच चिटकत वगैरे नाही.
बघू शकता तुम्ही किती छान निघत आहे, अगदी व्यवस्थित अशा निघत आहे बघू शकता, आणि कुठे चिकटकल्या वगैरे नाही. अगदी जाळीदार अशा इडल्या आपल्या टम्म अशा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहे. याच पद्धतीने हे सर्व इडल्या काढून घ्यायच्या आहे आणि चटणीबरोबर, शेंगदाण्याच्या चटणीबरोबर हे एन्जॉय करायचं आहे. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. बघा या सर्व इडल्या मी काढून घेतल्या आहे. छान व्यवस्थित अशा निघालेल्या आहे. इडली तुम्हाला दाखवत आहे बघा, किती छान जाळीदार झालेले आहे, टम्म फुगलेले आहे आणि किती स्पॉन्जी देखील झालेले आहे आणि मऊ लुसलुशीत झालेले आहे. बघा अगदी मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र आपली इडली तयार झाली आहे. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. भेटू पुन्हा एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.